तुमचा प्रभाग क्रमांक 3 आहे, यामध्ये एकूण मतदार किती? एकूण मतदार 47,722 मतदार आहे. त्याच्यात हिंदू मतदार 30,000 आहे आणि 17,000 मतदार मुस्लिम आहे. पण मुस्लिम हिंदू याच्यात काहीच नाही, जातीवाद न करता मतदारांना माहीत आहे आपण विकास केलेला आहे. आपण विकासाच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला लोक देते. विरोधक यांना आवाहन करण्याची गरज नाही, कारण भारतीय जनता पार्टी ही विकास कामं करणारी पार्टी आहे. स्थानिक नगरसेवक हे शेका पक्षातून निवडून येऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. नागरिकांची एक या आहे का नगरसेवक 7 वर्ष झाले आमच्याकडे फिरकले सुद्धा नाही. पण जे स्थानिक नगरसेवक होते याही महानगरपालिकेत फक्त स्वतःच विकास करण्यासाठी हे केलेले आहे. बाकी जनतेची यांना काही पडलेली नाही. जी तलोजा फेज 1 प्रभाग 3 इथे विकास कामांचा धडाका उचललेला आहे. आम्ही त्याच्यात गार्डन असो, रस्ते असो, पाणी असो, आपले गणेश घाटाचे काम असो, नगरसेवक फिरकलेलेच नाही. अशी जनतेला विकास पाहिजे. जनता दुसरं काहीच बघत नाही आणि तो विकास भारतीय जनता पार्टीने करून दाखवलेला आहे. म्हणून लोकांची इच्छा आहे का हे नगरसेवक 7 वर्ष कुठेच आलेले नाही, म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाही. नमस्कार, मी सुनील कातरे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपण तळोजा फेज 1 मध्ये आहोत. राजकारणाची रणधुमाईला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजू लागलेलं आहे. सगळ्या सामाजिक नगरसेवकासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपली कंबर कसलेली आहे. अगदी त्याच अनुषंगाने आपण भारतीय जनता पार्टीचे समाजसेवक निर्दोषी केनी यांच्यासोबत खास बातचीत करणार आहोत. नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय नेमके बदल आहेत, भारतीय जनता पार्टीचं विजन नेमकं काय आहे, महत्वाची जबाबदारी देखील या ठिकाणी सोपवण्यात आल्यानंतर विजन कसं बदलणार आहे, स्मार्ट सिटी नेमकी कशी असणार आहे, अशा विविध प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमच्याकडे येतो. नमस्कार. सर, कसं पाहता आज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजू लागले. विरोधक आणि मतदार राजा यांना जर आव्हान करायचं झालं तर काय करा? विरोधक यांना आवाहन करण्याची गरज नाही, कारण भारतीय जनता पार्टी ही विकास कामं करणारी पार्टी आहे. आमदार प्रशांत ठाकूर असो, आमचे माजी सभागृह परेशदादा ठाकूर असो, यांच्या माध्यमातून आम्ही तलोजा फेज 1 प्रभाग 3 इथे विकास कामांचा धडाका उचललेला आहे. आम्ही त्याच्यात गार्डन असो, रस्ते असो, पाणी असो, आपले गणेश घाटाचे काम असो, स्मशानभूमी असो, कब्रस्तान असो, याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करून व ती कामे याच्या पूर्णतच केलेले आहेत. सर, पाहायला गेलं तर तुम्ही आतापर्यंत ज्या उल्लेख केला, ज्या कामांच्या पाड्यांचा उल्लेख केला, स्थानिक आता याच्या आधी जे असणारे भाजपचे नगरसेवक असणारे हरीश केनी यांच्या काळामध्ये पण या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? स्थानिक नगरसेवक हे शेका पक्षातून निवडून येऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. पण विकास काम आपल्याला करायचं असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागतो. जे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांना आम्ही सतत पाठपुरावा करून हा विकास करून घेतला. पण जे स्थानिक नगरसेवक होते याही महानगरपालिकेत फक्त स्वतःच विकास करण्यासाठी हे केलेले आहे. बाकी जनतेची यांना काही पडलेली नाही. जनता आज आम्ही घरोघर जाऊन नागरिकांशी संपर्क करत आहोत. नागरिकांची एक या आहे का नगरसेवक 7 वर्ष झाले आमच्याकडे फिरकले सुद्धा नाही. जसं तुम्ही म्हटले नागरिकांची खदखद आहे, तुम्ही या नागरिकांच्या भेटीगाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतच राहतात. त्यावेळेस नागरिक तुम्हाला असं म्हणतायत की गेल्या 7 वर्षापासून आमच्याकडे नगरसेवक आलेले नाहीत, अशी तुमची भावना आहे? हां, नगरसेवक फिरकलेलेच नाही. अशी जनतेला विकास पाहिजे. जनता दुसरं काहीच बघत नाही आणि तो विकास भारतीय जनता पार्टीने करून दाखवलेला आहे. म्हणून लोकांची इच्छा आहे का हे नगरसेवक 7 वर्ष कुठेच आलेले नाही, म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाही.
सर, राजकीय या रणधुमाळीमध्ये आपण पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांकाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये मुस्लिम मतदार देखील जास्त आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कल आणि मुस्लिम मतदाराचा कल कुठेतरी दुमावतोय. या सगळ्या गोष्टींकडे पाहायला गेलं तर विरोधक या गोष्टींचा फायदा घेऊन कुठेतरी जिंकण्याची संभावना जास्त आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा खूप होतीये, कसं पाहता? असं काहीच नाही. भारतीय जनता पार्टी ही हिंदू मुस्लिम काहीच मानत नाही. भारतीय जनता पार्टी विकास कामांवर भर देतो आणि विकास कामांच्या जोरावर आज मुस्लिम वर्ग सुद्धा आमच्याकडे भरपूर जुळलेला आहे. मुस्लिम वर्ग स्वतः आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये जातो त्या बिल्डिंगीत स्वतः मुस्लिम वर्ग विकासाच्या कामावर आपण विकास केला आहे म्हणून बिल्डिंगीत आम्हाला बोलून काम. सर, कोणकोणते असे विकास कामं मुस्लिम समाजाच्यासाठी तुम्ही केलेले आहेत आतापर्यंत? आम्ही कब्रस्तान केलेलं आहे. मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो त्याने पाणी पुरवठ्याला आम्ही मोर्चा काढून 5 MLT पाणी येत होता त्याच्यावर आम्ही सिडकोशी मोर्चा काढून सिडकोकडून लेखी लिहून घेऊन त्याच्यावर 3 MLT पाणी वाढवून आज बऱ्याच काही प्रमाणे पाणी पुरवठा सुरळीत चाललेला आहे. टँकरची मागणी कमी झालेली आहे. माझं आव्हान असं आहे की जनता सुज्ञ आहे. जनतेला माहीत आहे का विकास काम कोणी केलेलं आहे. तुम्ही जर इंटरेस्ट जो आपल्या तलोजा फेझोनमध्ये अंडरपास आहे, अंडरपासचा श्रेय घेण्यासाठी सर्वच आले. हरेसकीनी हे बोलतात का आम्ही पाठपुरावा केला, आम्ही सभेचं पाठपुरावा करून सभेचं पास करून घेतले. पण पावसाळ्यात जेव्हा अंडरपास पाण्यात भरला, लोकांचे अपघात झाले, लोकांची येण्या जाण्याकरता जी तळमळ होती ती सुद्धा बघण्यासाठी खाली श्रेय घेण्यासाठी आले. पण त्या पाण्याचा साठा बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतः रेल्वे प्रशासनाकडून स्वतः उभं राहून पंप लावून ते आम्ही पाणी बाहेर काढून रस्ता सुरळीत करण्यात आला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्हाला आताच्या घडीला कोणकोणते कामं जे तुम्हाला वाटतात की होणं आवश्यक होते आणि झाले नाही? प्रभाग 3 मध्ये जवळजवळ बघा, गार्डन असो, गणेश घाट असो, स्मशानभूमी असो, कब्रस्तान असो, लग्नासाठी या तलोजा शहरात कुठलाही समजा हॉल असो किंवा प्लेग्राऊंड असो हा सिडकोनी सोडलेला नाही. परंतु आम्ही आमदार प्रशांत ठाकूर, परिदादा ठाकूर यांच्याकडे मागणी करून सेक्टर 15 येथे 7 करोडाचा निधी आणून त्या कामाला सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही विरंगुला केंद्र बांधलेले आहेत. सेक्टर 14 असो, सेक्टर 9 असो. आणि आमची इच्छा एक आहे, आम्ही निवडून आल्यानंतर का जसा ठाण्याचा गडकरी रंगायतन आहे तसा सेक्टर 8 येथे जो आमचा होल्डिंग पॉईंट आहे तो होल्डिंग पॉईंट न ठेवता त्याला तलाव बनवून लोकांच्या सेवेसाठी, जॉगिंग ट्रॅकसाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत. सर, कसं पाहता या ठिकाणी तुमच्या प्रभागाबद्दल? तुम्हाला थोडी तरी माहिती असेल, हा तुमचा प्रभाग क्रमांक 3 आहे. यामध्ये एकूण मतदार किती आहे? एकूण मतदार 47,722 मतदार आहे. त्याच्यात हिंदू मतदार 30,000 आहे आणि 17,000 मतदान मुस्लिम आहे. पण मुस्लिम हिंदू याच्यात काहीच नाही, जातीवाद न करता मतदारांना माहीत आहे आपण विकास केलेला आहे. आपण विकासाच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला लोक देते. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्या सोबत होते भारतीय जनता पार्टीचे निर्दोष केनी सर. विकासाच्या आढाव्यावर जोरदार चर्चा झाल्यानंतर आता नेमकं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता नेमकी कौल कोणाला देणार आहे, मतदार राजा नेमका कौल कोणाला देणार आहे, खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. बित्ता बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजित सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.